याहो याहो ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू. जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 31 ते 33. योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 31 ते 33 ही वचने. येशूने त्यास उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरिता काय? पहा, अशी घटका येते, किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. तरी मी एकटा नाही, कारण पिता माझबरोबर आहे. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठायी तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. देवा पासलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या सर्व विश्वानीच्या श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आज आपल्यासमोर वाचण्यात आलेली आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 31 ते 33 या वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी शिकवत आहे. आणि त्या म्हणजे की प्रभूला माहीत आहे की माझा काळ जो आहे तो जवळ आलेला आहे. वधस्तंभाकडे मला जावं लागणार आहे. मरण त्याच्या समोर आहे. आणि म्हणून शिष्यांना तो या गोष्टी शिकवत आहे की ज्या प्रकारे आता मला सताव येणार आहे, मला त्रास देणार आहेत, मला वधस्तंभावरती ते टांगणार आहेत, त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये या प्रकारच्या कष्टाला आणि त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांना धैर्य प्राप्त व्हावं, त्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला तुम्ही एकटे सोडा, तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर ते आहे. तो सांगत आहे की जरी तुम्ही मला सोडलं, लोकांनी मला सोडलं आणि मी एकटा आहे असं जगाला जरी वाटत असलं, तरी परंतु मला एक आशा आहे. आणि ती आशा म्हणजे की परमेश्वर पिता जो आहे तो माझ्याबरोबर आहे. जरी कधी कधी या गोष्टी आम्हाला समजत नसल्या किंवा कळत नसल्या, कधी कधी असं वाटतं आम्हाला की खूप तणाव आमच्यामध्ये आहे, खूप त्रास आमच्यामध्ये आहे, कोणीतरी आम्हाला खूप सताव देत आहे, त्यावेळेस आमचं मन खच्चीकरण होऊन जातं किंवा आम्हाला असं वाटतं की आता आम्ही काय करावं किंवा कुठं जावं किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही राहावं.
अनेक वेळेस काही लोक जे आहेत ते आत्महत्याचा पर्याय निवडतात आणि त्यावेळेस आपला जीव, आपला प्राण जो आहे तो त्या ठिकाणी ते देऊन टाकतात, यासाठी की ते इतक्या तणावामध्ये असतात की त्यांना काहीच पुढे सुचत नाही. आणि म्हणून प्रभू परमेश्वर आम्हाला सांगत आहे की ख्रिस्तामध्ये, देवामध्ये आम्हाला एक आशा आहे. मला जरी सर्व प्रकारचं दुःख आहे, मला जरी त्रास आहे, तुम्हाला जरी वाटत असलं की मी आता एकटा आहे, परंतु मी एकटा नाही, परमेश्वर माझ्या संगती आहे. आणि तेच प्रभू आम्हाला सांगत आहे. पुढे तो म्हणत आहे की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्रास, संकट, विकार, आजार या सगळ्या गोष्टीला मी जिंकलेला आहे. आणि म्हणून आता तो म्हणतो की मी तुमचा तो भरोसा आहे की सर्व क्लेश, सर्व त्रासावरती तो पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा त्रास निर्माण होतो, संकट निर्माण होतात, ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आता आम्ही काय करावं, आमच्यासमोर कुठलाही पर्याय नाही, त्यावेळेस आमच्यासमोर एकच पर्याय असला पाहिजे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जी शिकवण त्याने आम्हाला दिलेली आहे की तो सुद्धा म्हणतो की मी एकटा नाही, परमेश्वर माझ्या संगती आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही धीर धरावा, त्या संकटामध्ये आम्ही स्थिर राहावं आणि हा विचार करावा की प्रत्येक संकटात, त्रासात आम्ही एकटे नाही, कोणीतरी आमच्याबरोबर ते आहे आणि त्याचं नाव येशू आहे. प्रभू करो आणि तुम्हाला ते धैर्य प्राप्त करण्यासाठी तो सहाय्य करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, जगातल्या गोष्टी, जगातले लोक सहू बाजूनी प्रिय पवित्र बापा प्रभू आमच्या त्रास देणारे, आम्हाला संकटामध्ये ओढणारे, सर्व गोष्टीमध्ये दे बापा प्रभू आम्हाला क्लेश आणि दुःख देणारे आहेत. परंतु आम्ही धन्यवाद करतो की ख्रिस्ती म्हणून आम्हाला एक आशा आहे जी जगाला नाही, येशू म्हणून जी आम्हाला आशा आहे ती इतरांना नाही. आणि म्हणून प्रभू ती आशा आमच्यामध्ये जिवंत राहावी, नेहमी राहावी, म्हणून तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात ती प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. देवाची मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू. संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो. विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.